हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. सो आज आहे वर्षाचा नवीन दिवस 1 जानेवारी. आम्ही आज आलो आहे कर्जतला विल्यावरती. आम्ही ॲक्च्युली काल कल्याणला होतो. कल्याणला नाईट केली, तिकडे नाईटला पार्टी तिकडेच होती. बट आमच्या काकांना खायचं होतं चुलीवरचं जेवण. सो आम्ही कर्जतला आलो आहे त्यासाठी, स्पेशली चुलीवरचं जेवण आणि इकडचं वातावरण एन्जॉय करायला. खूप थंड वातावरण इकडे आणि इकडचं जो विला आहे तो पण खूप सुंदर आहे. आम्ही स्पेशली चूल मांडण्यासाठी दुसरीकडे आलेलो आहे. इकडे एक नदी पण होती, पण ती आता कोरडी आहे कारण पाऊस नाही आहे, आता सीझन नाही आहे. त्यामुळे पावसाळ्यात ती नदी पूर्ण भरलेली असते. आणि इकडे आता आम्ही सध्या चूल मांडलेली तिकडे. इकडे माझी ताईची सासू आणि माझी मोठी मम्मी आहे आणि त्याशी चूल मांडलेली आहे. तर चुलीवरचं जेवण म्हणजे आमच्याकडे बनणार आहे चिकनची भाजी आणि भात आणि भाकरी, म्हणजे जे मी खात नाही. तर त्यामुळे मी सोयाबीन बनवणार आहे मला. आणि मम्मी तर चिकन धुते, इकडे दाखवते एकच मिनटं. मम्मीचं चिकन पूर्ण धुवून झालेलं आहे आणि मम्मी हे दुसऱ्या डब्यामध्ये शिफ्ट करते. इथे ते पूर्ण चिकन क्लीन झालेलं आहे. मम्मी टोपला राख लावते. कारण का लावतं मम्मी राख? कारण की तो काळा नको व्हायला. आणि माझ्या मम्मीला घासायला मेहनत नको व्हायला म्हणून. इकडे चूल झालेली आमची रेडी. आता मम्मी माझे राईस वॉश करते इकडे. हा किती किलो आहे भात? 1.5 किलो. 1.5 किलो. 8 माणसासाठी 1.5 किलो. आणि त्यात भाकरी पण आहे ना? भाकरी पण येणार ना. हां बरोबर. भाताशिवाय आम्हाला जमत नाही. पहिला भात टाकू आपण आता आणि मग नंतर भाजी. पहिलं भात नंतर भाजी. भाजी करायला असं टाइम लागेल का? भात भाजीला कांदे वगैरे कापायचे आहेत ना, म्हणून भात टाकून द्यायचं. आणि लास्टला सोयाबीनची भाजी. तुमची जी ग्रेव्ही उरेल ती साईडला ठेवा, मी त्याची भाजी बनवाल. चला माझी मम्मी चालली आता भात घेऊन. आता बिस्लेरीच्या पाण्याने एक ग्लास वॉश करणार आहे, कारण की ते पाणी कसं होतं माहिती नाही. त्यामुळे आता सेफ्टीसाठी एक सेकंड वॉश आहे आणि त्याच्यानंतर डन आपण चुलीवर ठेवणार याला गरम करायला, म्हणजे शिजायला. चला मम्मी स्कार्फ सांभाळून. मीठ कुठे बघ, मला तरी किती माहिती आहे. मम्मी तू पहिला कधी जेवण बनवलेला चुलीवरती? लग्नाच्या अगोदर. लग्नाच्या आधी चुलीवर बनवायची? काय भाकरी? भाकरी चुलीवरच्या भाकरी खायचं. हे आलं मीठ. मीठ टाकून झालं. चल मीठ टाकून झालं. तेल पडते. मग मी तेल का टाकते ह्याच्यामध्ये? भात मोकळं होण्यासाठी. आम्ही तांदूळ वॉश केले होते, राईस. तसंच आम्ही एकदा चिकन पण वॉश करून घेणार आहे. झाडाचा पेरू येतो. हा हा काकाने आमच्यासाठी पेरू आणलाय. सो स्वीट आहे. आमची चिकनसाठी असलेली सामग्री: मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टमाटा आणि हे सगळे मसाले, हे तेल आणि हे चिकन. ह्यात हळद टाकली मम्मीने. आता अद्रक लसूणची पेस्ट. आता मीठ टाकणार. ह्यात हळद, अद्रक लसूणची पेस्ट आणि मीठ. आता हे माझी मम्मी तर मिक्स करते. हे आता असंच ठेवणार मम्मी मॅरिनेट होण्यासाठी. किती वेळ तरी पण? भात शिजूस तर. अच्छा, 20 मिनिटासाठी तरी आय थिंक हे लावून ठेवणार आहे मॅरिनेट होण्यासाठी. हे असंच ठेवणार आहे ह्याच्यावर झाकण ठेवून. ना मस्त हवा येते, खूप छान वाटतंय नवीन वर्षाचं इकडं आलं तर. काय मम्मीचा फोटो काढायचा आता, आमच्या हिरोईनचा. मॅक्सीवर फोटो काढणार आहे बघा ही बाई. बघा मम्मी मॅक्सीवर फोटो काढायचा. मम्मी चालली फोटो काढायला. झालं? मम्मीला मॅक्सीवरती फोटो काढायचा आहे माझा. मॅक्सी बिक्सी बघणार नाही, डायरेक्ट फोटो काढायचा. चला फोटो काढूया मम्मीचा. छान आहे इकडचं वातावरण, खूप मस्त आहे.
झोका पण आहे तिकडे. आम्ही चाललो झोक्यावर बसायला. तिकडे तिकडे कांदा कापायचं, टमाटा करायचं सोडून आम्ही हे बघा ही कशी ऑर्डर देते. हे बघा भात फिरवायची ऑर्डर देते त्यांना. आता आम्ही चाललो झोक्यात बसायला. धरून मारतील आम्हाला. कांदा टमाटा कापायचं सोडून इथं झोक्यात बसलेत. चला झोक्यात बसूया, मस्त झोक्याच्या हवा घेऊया. ॲक्च्युली काय झालं ना, रात्री आम्ही आलो ना तिकडून तर माझं डोकं धरलं, कारण की रात्रभर जागे होतो आम्ही. रात्रभर जागे होतो म्हणजे 3 वाजेपर्यंत पार्टी होती. आणि मग त्याच्यानंतर 3 नंतर मग आम्ही झोपलो, रेस्ट केलं. आणि अचानक काकांचं अचानक मग काकाला चुलीवरचं जेवण खायचं मूड झालं. आणि ते म्हटले माझी आज सुट्टी, तर माझी सुट्टी वेस्ट नाही झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही मग सगळ्यांच्या कामाची सुट्टी घेऊन आज 1 तारखेला आलो आहे कर्जतला, स्पेशली चुलीवरचं जेवण खायला. आणि आता हे लोक चुलीवरचं जेवण कसं बनवतं त्याच्यावर डिपेंड आहे. आणलं तर आहे चुलीवरती खायला. चला बघूया चुलीवरचं जेवण कसं होते. आता आम्ही झोपेत थोडासा आराम करतो. खूप ऊन येतं तोंडावरती, काय आराम करायचा, तिकडेच बरं होतं. चल एक पार्ट आपला मिस झाला. माझ्या मम्मीने गॅस लोकाचा गेला, 2 लाकूड बाहेर काढून तो गॅस लो झालाय. आणि ते टोप पण काळा झाला, गॅस फास्ट झालता म्हणून. म्हणजे चूल काय टॅलेंट आहे. वा, हे परत झाकण ठेवलं याच्यावर. चाकू एकच आहे आणि तो त्याच्यात माझी ताई चम्मचच येतो, म्हणजे चाकूच्या रूपात तो चमचाच आहे. आणि तो पण ताईने घेतलाय कापायला. आणि मम्मीकडे चाकू नव्हता तर माझी मम्मी चमच्याला चाकू बनवला. हा हुशार लोक ह्याला बोलतात इंडियन लोक, जे असे जुगाड लावतात एक एक. इथे कांदा झाला आहे ऑलमोस्ट कापून, थोडंसंच राहिलं हे. भूक लागली साक्षी? नाही भूक नाही लागली, मी तसं पण रात्रीच खाते. तर जून महिन्यात नाही होऊ शकत ना आपण इथे? नाही का? कारण की आमचं बेबी येणार आहे जून महिन्यामध्ये. आणि मग आपण जून जुलै ऑगस्ट पण नाही होऊ शकत ना, 3 महिन्यात असेल ते. डायरेक्ट पुढच्या 2026च्या जून महिन्यात येऊ शकतो. म्हणजे आम्ही म्हणजे तो होईल तरी पण 1 वर्षाचा होऊन जाईल तेव्हा तो. मग तेव्हा आम्ही येऊ डायरेक्ट इथे. पुढच्या वर्षी नाही येऊ शकत आम्ही, कारण की आमचं बेबी तेव्हा झालेलं असेल. त्यामुळे बघू आता रेसिपी. लेट्स सी. भात झालेला आहे इथे, मम्मी मोकळा झाला आहे ना भात तरी. माझ्या मम्मीला अंदाज आहे, म्हणजे मला वाटलं विसरली मम्मी स्वयंपाक करायचं. मम्मीच रोज बनवते तरी पण मम्मी विसरली असं माझं म्हणणं होतं. नाही छान बनवते माझी मम्मी स्वयंपाक. आता काय, आता भाजी करणार आम्ही याच्यानंतर. अजून टमाटा कापायचा बाकी आहे. फास्ट झालं असतं पण चाकू खूप चमच्यासारखं काम करतो. खूप स्लो आहे चाकू तो. इसमें तेरा कोई कसूर नहीं है. चाकू का कसूर आहे. आता हा गरम करायला ठेवला टोप. आता ह्याच्यामध्ये भाजी करणार मम्मी. मस्त वाटतं इकडचं वातावरण. इकडे झोका आहे, तिकडे आमचे काका बसले आहे, पाणी प्यायला बसले वाटतं बिसलेरीचं तिकडे. आणि ते आहे ही नदी. ही नदी आहे ना, हे इथून असं पाणी येतं, ते इथून असं जातं पावसाळ्यामध्ये. खूप छान वाटतं. पण आम्ही पुढच्या वर्षी नाही येऊ शकत कारण की आमची बेबी येणार आहे. इथे मम्मीचा टोप गरम झालेला आहे आणि मम्मीचं तेल टाकतं याच्यामध्ये. आता तेल चांगलं गरम होऊन देईल. ही मिरची टाकायची ह्याच्यामध्ये. टोपाचा आवाज बघ कसा डेंजर येतोय. मिरचीला मीठ, अच्छा मीठ पडलं असतं. हे पडलं ह्याच्यामध्ये मिरची. चमचा चाकूचं काम करत होतं मम्मीचं पहिला. नाही दुसरा घेतलाय. मीठ घालते म्हणजे ती मिरची थोडीशी त्याची वाटून नाही आला ना करून. हो, आणि मिक्सर पण नाही आहे. म्हणजे पूर्ण इकडे आमचं गावरान पद्धत होणार आहे सगळी. अरे का मिरच्यांचा कलर आलेला आहे. असा कलर आल्यावर आम्ही मिरच्या काढणार आहे बाहेर. तूच मला तू चांगलं त्याच्यापेक्षा
हे बघा हे बघा हे बघा या पोरीचा तिला काकांवर भरोसा नाही आहे की ते चांगलं बनवणार का नाही, त्यामुळे ती मम्मीला बनवायला बोलते. वर्षाच्या सुरुवातीला जरा चांगलं खावंसं वाटतं, त्यामुळे मम्मीला सांगितलं, मम्मी ऐकत नाही. पण आमची मम्मी भाव खाते खूप जास्त, तिला भाव लावला की है ना मम्मी. हा कांदा नरम होऊन दे फ्राय चांगला. आता काका बोलले, काकाने परमिशन दिली की कांदाही टाका ह्याच्यामध्ये. मम्मी ग्रेव्ही जास्त असली ना तेवढी चांगली लागेल ते. ह्या पुरीला एकदम स्वाद. थोडी ग्रेव्ही मलाही द्या रे, व्हेजिटेरियन लोकांना. पण माझं तर ते माझं सोयाबीनच दिसत नाही आणि सोयाबीन कुठं ठेवलं काय माहिती, आधीपासून लपवलं. मी त्याच्यात तेल टाकलं आहे, ह्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्याच्यानंतर कांदा टाकलं ना मम्मी. आणि कांदा आता सध्या कटिंगच होतोय. झालाय आता लास्ट. आता लास्ट कांदा बाकी आहे. थोडा सारा कांदा कटिंग केलाय. हा चाकू असा होता आणि एवढा काढला तर त्याच्याने कट केला आहे फायने. आता थोडासाच राहिला आहे फायनली, एकच म्हणजे तो कट झाला. तर आम्ही त्याला सोडू तेलामध्ये गरम करायला. पहिला कढीपत्ता टाकूया. तर माझी मम्मी बोलते आता पहिला कढीपत्ता जाणार आहे ह्याच्यामध्ये. पहिला कढीपत्ता पडला ह्याच्यावर कढीपत्ता. आणि आता मम्मीने कढीपत्ता पूर्ण टाकला आहे. मिरच्या तिकडे फ्राय आहेत आणि हा इथे कढीपत्ता. कसं तडतड तडतड आवाज येतो. कोणता मला वाटलं झाडाचं पान पडलं का ह्याच्यात. ही पोरगी काय काय उडवते बघा जेवणामध्ये. कढीपत्ता फेकला त्याचा, मला वाटलं झाडातून पडला का पान खाली. ताईची मेहनत झालेली आहे. डन. कांदा कापून झालेला आहे आमचा. हा पडला कांदा चांगला फ्राय कपामध्ये. कांद्यावर मीठ टाकते मम्मी. त्याच्यावर पण टाकलं, त्याच्यावर टाकलं होतं पहिला पण, कारण की ते आपल्याला मॅश करायला इझी जाईल म्हणून मम्मीने मिरचीवर पण मीठ टाकलं. मला माहिती थोडंफार रेसिपीचं. हे तुला कांदा कापताना रडायला नाही येते? म्हणजे ताईची सासू चांगली म्हणतात. ताईला कांदा कापताना रडायला नाही आलं म्हणून ताईची सासू चांगली आहे. कांदा कापताना रडायला आलं तर म्हणजे समजायचं सासू खरंच आहे, पण ताईची सासू चांगली म्हणून ताईला रडायलाच नाही आलं. बघा ह्या पोरीच्या डोळ्यामधून एक पाणी नाही. वा काय खुश आहे, काय खुश आहे. लागेल मला. काय ड्रामा क्वीन आहे बघा. नाटक दाखवते. आईंची सासू म्हणजे चांगल्या. आईने रडायला यायचं पहिला. वातावरण ना त्यामुळे पण म्हणजे तुला असं म्हणायचं नाहीये का? बघू जरा. हे बघा आई आई आपण हिला धरून मारूया. बघा ही तयार नाही होते बोलायला. कशी पोरगी खरंच. ताईला 4 महिन्यापासून कंटिन्यू उलट्या होत होता, कारण की ताई प्रेग्नेंट आहे आणि कांद्यापासून तिला ॲलर्जी झाली होती. आणि एवढा कांदा आज एकटीनेच कापला आणि न डोळ्यात पाणी येतं. आता कांदा खूप आवडतो पण असा जेवणासोबत पण सुक्का सुक्का खाते. मम्मी मॅश करते मिरची. मम्मीने सांगितलंच ना मला मॅश करताना. पहिला चालले जाऊ द्या. मम्मी तर मॅश करते मिरची, कारण की आमच्याकडे सध्या मिक्सर नाही आहे, त्यामुळे मम्मी मॅश करते. आणि इथे एकीकडे कांदा आणि कढीपत्ता गरम होतोय. तर कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर आला तेव्हा मम्मी भाजी मिरची टाकूया. रगडा चिकन. हा मम्मीचा माझा आहे दुसरा अजून एक जुगाड, मिरच्या स्मॅश करायचा. एक जुगाड करत राहते खरंच. कशा जाणार आहे मिरची. म्हणजे मला माझे सोयाबीन भेटलेले आहेत, त्या लोकांनी लपून तिकडे ठेवले होते, तर काका बसले. आपल्याकडे भांडे का म्हणून आता मम्मीचे भिजत ठेवणार आहे सोयाबीन. पण मम्मी ते नरम होईल सोयाबीन. एकच बस झाली. एकच बस. हां दोन्ही कर ना. दादा पण येतोय. येतो दादा. हां दोन्ही बस दोघांना. माझा दादा पण नॉनव्हेज नाही खात माझ्यासारखं. बस नाही ते दोन्ही पण टाकून दे. उरलं तर उरलं. घरी घेऊन जाईल. आम्ही काय वेस्ट नाही करत. कसा सगळं ह्याच्यात टाक, फेकू नका खाली. स्वच्छ भारत. आता माझ्या मम्मीने नेहमीसारखं अजून एक जुगाड लागला. थंड पाण्यात भाजी भिजत ठेवणार आहे. जोपर्यंत भाजी शिजते मम्मी बोलली तोपर्यंत त्यात पाणी टाका, मग मस्त ते नरम होतील.
है ना मम्मी? कामाला आपल्याला लावलं त्यांनी आणि हे बघा आमचे काका आहे ना, टोप नाही म्हणून आपल्या हे झालेलं आमचं सोयाबीन भिजत काय जुगाड आहे, कारण की आमच्याकडे भांडेच कमी आहे. आणि आमचं गेलं हे बघा झाला टमाटा पण कापून. टमाटा खूपच फास्ट झालेला आहे पुरीचा कापून. कांदा कापायला जरा असा वेळ केला. घे माझा हात दुखला. काय मस्त हवा येते यार, असं वाटतं इथेच राहू. वातावरण पण खूप छान आहे, कारण की सिटीमध्ये खूप पोल्युशन वगैरे असतं, धूळ माती. तर एक दिवस असं रिलॅक्स झाडांमध्ये मस्त घालवायला छान वाटतं खूप. आणि ते पण आज चुलीवरचं जेवण. मी कधी आमच्या घरात 4 लोक आज आलेले नाही आहेत. 2 येणारे मागून 2 नाही आलेत, कारण की त्यांना कामावरून सुट्टी होती, खूप लोड होता कामाचा. आणि आता दादा आणि म्हणजे माझा दादा आणि म्हणजे जिजू दोघं येत आहेत मागून, कल्याणवरून येत आहेत. रात्री आम्ही पण कल्याणलाच होतो, तर कल्याणवरून तेही येऊ राहिलेत. ते गेले घरी गेले ते, त्यांना काही काम होतं कल्याणमध्ये, त्यांचं काम आहे. तर तिकडे ऑलमोस्ट टाईम द्यायलाच लागणार कामासाठी. तर ते तिकडे गेले. आता तिकडून त्यांचं काम झालं की मग ते पण येतील कर्जतमध्ये. तर आता पुढची प्रोसेस करूया. काढला बघू गोल्डन ब्राऊन झाला का. झाला आणि मम्मीने टाकलं पण आणि मला सांगितलं पण नाही. काय गं मम्मी सांगितलं नाही मला, टाकलं असतं तू. बघा हे काय सांगू ना माझं, सस्पेंड आहे सगळं. आपडला ह्याच्यावरती मिरचीचा रगडा, पाणी टाकून हे करावं लागेल ना, धुवून टाकते पाणी. ते आता लसूणची पेस्ट टाकून हा कांदा काळा होईल मम्मी तोपर्यंत. घरात अद्रक लसूणची पेस्ट टाकून. चला रेसिपी बघूया कंटिन्यू. ग्रेव्हीकडे लक्ष द्यायला बोलते माझी ताई, कारण की याच्यामध्ये चिकन टाकलं तर मला काही खायलाच भेटणार नाही. तर ही ग्रेव्ही पहिला मी काढून घेणार आहे, त्यात सोयाबीनची भाजी करणार आहे माझं व्हेज चिकन. मम्मीने त्यात अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आहे मिरचीवरती. टाकली बस चिकनमध्ये टाकलेलं आहे टाकून दे. हा सुगंध तर खूप छान येतोय. हा दूर लागतोय ना डोळ्यामध्ये. चाकूला धार नाही आहे त्या. हो इथे बसायला म्हणजे आगच मारेल. मिरचीचा आहे तो टोप. काय पोरगी आहे खरंच. दोस्त दोस्त ना रहा. मिक्स केलं. माझ्या मम्मीने लाल मसाला पण टाकलाय. लाल मसाला कचऱ्यामध्ये ह्याला राख लावून मग किती काळ झालाय. हा पण निघा ना लवकर घासल्यावर मम्मी. ह्याला सुट्टी करून काय फायदा. आता ह्याच्यामध्ये पडणार हळद. हळद नव्हती आणली ना, त्या काकांनी परत आणून दिली का? ओ ज्यांनी पेरू दिलता ना आम्हाला त्यांनी का हळद पण आणून दिली. हा एव्हरेस्ट मसाला जो आपल्या सगळ्या इंडियन घरात पडतोच. वापरला बघा भाजीची कन्सिस्टन्सी काय दिसते ना. एव्हरेस्ट मसाला पडल्यावरती ह्याच्यातूनच ग्रेव्ही. ग्रेव्ही खूप मस्त दिसते. बघू फायनली नंतर कसं होतंय. माझी तिथे कोथिंबीर कापते तिकडे ह्याच्यामध्ये टाकायला. हा मम्मीने टोमॅटो टाकला इथे. हे झालं आहे डन. हा टोमॅटो आता ह्याच्यात चांगला शिजला तर मग आपली ग्रेव्ही झाली. आणि तो कोथिंबीर पण आता आपण त्याच्यावरच टाकून देऊ. दीदीने कापून दिली माझ्या. म्हणजे ह्याच्यामध्ये सगळं ताईनीच कापलं ना. कांदा पण कांदा स्पेशल. ओ हे बघा ह्या दोघींचं बॉन्डिंग समजलंय. कांद्याच्या डोळ्यात पाणी झालं त्याच्यावरूनच. मम्मीच्या डोळ्यातून किती पाणी येत आहे. ग्रेव्हीला मस्त तेल पण सुटलंय. मी नाही खाणार. नाही नको काढू. मी नाही खाणार आता. अब इनको लेके जाओ काम पे. इधर गए काढू काय ठेवलं टाक त्याच्यात. मी नाही खाणार. कांदा कापून देते. हा का हा टाकून दिलं त्यांनी चिकन त्याच्यामध्ये. परत तिकडे 2-3-4 वेळा सांगितलं की चिकन टाकू नको त्याच्यामध्ये. ग्रेव्हीमध्ये चिकन टाकून दिलं. बघा
मग तू हंसते. सॉरी. सॉरी बोलने से काम होता है. स्पेलिंग सांग बघूया. सॉरीची स्पेलिंग बोल. मम्मीने ऍक्च्युली त्याच्यामध्ये टाकून दिलं चिकन ग्रेव्हीमध्ये. तुला किती लागेल कांदे? आता ताई बनवते माझ्यासाठी काहीच बनवलं दुसरं काय. नुसतं बसायचं. हा कमीच. दादा जेवण होतं ना. तू खाऊन घे थोडंसं. उभाच काप. काय हा स्वीट आहे. अय्या टमाटर पण कांदा कापायचं मुश्किल आहे. सगळं संपलं एकतर ऍक्च्युली काहीच राहिलं नाही आता. कसं बनवलं काय माहिती. मीठ टाकलंय मम्मीने याच्यामध्ये. हे बघा बस ना ताई एवढा. हा थोडीशी भाजी बनवते. सुक्कीच बनवते ना भाकरी सोबत. भाजी करतेस? सुक्की करते. सुक्की भाजी बनवते मग आता. हा दुख होते खूप. आता काय करू शकतो मला बघून. त्याच्यामध्ये पडतंय पाणी. कोथिंबीर टाकली ताईने फायनली ह्याच्यामध्ये. मी बनवते. हा मम्मी खरंच बघ बिटा. म्हणून मी बघितलं आता. हे काय फुललं. ए मम्मी स्कार्फ बघ. स्कार्फला हे होईल. बघा तो टोप ठेवले. हा हे मस्त जाड जुना ग जास्त पातळ नाही. पाणी टाकायचं शिजायचं ते. हा शिजायला ते आटून जाईल काका. टाक पाणी म्हणजे एवढं शिजवायचं. भातास आहे ना त्याच्यात तशी सुकी भाजी पण छान लागेल बिर्याणी. चम्मच पण छोटा आहे ना. होतंय का मिक्स. उलट नाही घेणार. अगं हे घे ना ताई. उलट नाही केलं. हे घे ह्याच्याने कर. हा चालेल बघ. घाणच आहे आता. घाणच आहे. हा घाणच आहे. त्याला रस्सा आहे. रस्सा लागला घाणच आहे. भाताला वापरली तरी पण तो भात थोडी नॉनव्हेज होता. काय तू सगळं विसरून राहिली. मग आता तू भातात नको टाकू रे. तुला भात नेहमीच आहे. कलेजी तुझ्यासारखंच केलं. तिनंच ढोंग असते कलेजीला. आता हे कुठे बस पाणी टाकू अजून. टाक. हे झालंय फायनली. हे गरम होस तर हे लोक वेट करणार आहे याचा आणि मग खातील. आणि तोपर्यंत इथं आमचं व्हेज भाजी बनवून सोयाबीनची. आता हा टोप क्लीन करून घेऊया आपण. आता मी ह्याच्या सोयाबीन बनवणार आहे. कारण की काय बोलायचं माझा मूड ऑफ झाला आहे. कारण की त्याच्यात काहीच नाही आहे. ते सामान फक्त कांदाच आहे. मिरची आहे ना त्याच्यामध्ये. मिरची पण नाही आहे. फक्त मसाला. बापरे. झाला आहे माझा टोप धुवून आतातून स्वच्छ. इथे लिक्विड पण होतं. काट्या पण होता. नशीब चांगलं होतं. तर टोप धुवून झाला आहे. ह्याच्यात आता बनवू सोयाबीन झाल्यावर. नाही माती पण लावायला लागेल ना. हा खालून मी वर आली. हां ही मी सांगितली तुम्हाला ती नदी जी सुकलेली आता. पण पावसाळ्यात खूप छान वाटते. पण आता माझी सिस्टर प्रेग्नेंट आहे. तर त्यामुळे आम्ही हा पावसाळ्यात तरी नाही येईल. कारण की डॉक्टरने जून मंथची डेट दिली तिला डिलिव्हरीची. सो आम्ही तेव्हा आता नाही येऊ शकत. जून जुलै ऑगस्ट. तो लहानच असेल खूप बेबी आमचा. तर आम्ही नाही येऊ शकत त्याला सोडून तरी. तर जेव्हा तो मोठा झाला 6 मंथचा तेव्हा आम्ही बाहेर जायचं वगैरे प्लॅन करेल. आता सध्या तरी नाही करेल. अवॉइड करत बाहेर जायचं. 6 मंथपर्यंत तो कसा स्ट्रॉंग होईल. कारण की आजकालचं वातावरण वगैरे बाहेरचं पोल्युशन वगैरे त्यामुळे त्याला आम्ही घरातच जास्त करून 6 मंथमध्ये तरी ठेवणार आहे. तर 6 मंथनंतर आम्ही येऊ. पण तेव्हा पण पावसाचा महिना गेलेला असेल. म्हणजे हाच महिना येऊ शकतो आय थिंक. तर त्यामुळे आम्ही डायरेक्ट 2026च्या पावसाळ्यात एकदा येऊन व्हिजिट करणार. आली होती बघा कसा आहे हा शिर्डी. अख्खी बापरे. इथून मी आली होती. आता मी परत इथून जाणार आहे. उतरताना डेंजर आहे शिर्डी. चलो चलो चलो. आले. बघा भाजी झालेली आहे ते बॉईल. तरी पण छान आले भाजीला. छान छान आहे. आणि मग आता मी काय करू ह्याचं कसं आहे यार भाजी बनवणं. कांद्यामध्ये आणि कोथिंबीर आणि टमाट्याच्या जागी लिंबू टाकायला बोलते. आणि हे एव्हरेस्ट मसाला. ह्याच्यामध्ये भात पुलाव सोयाबीन भात. वा काय अँटिक लोक यार. चुकीला माफी नाही.
हसायला येते. वा, एवढं दुःख. तयारी करून ठेवतो. नवीन वर्षाचे कांद्याची भाजी, कांद्याचा भात सॉरी, आणि टमाट्याच्या जागी लिंबू. वा, जेवण झालेलं आहे फायनली. मोठी मम्मी तिथे प्लेट रेडी करते. चुलीचा सुगंध येतोय ना, तो भारी वाटतोय. माझी सोयाबीनची भाजी. आता मम्मीने टाकलेला आहे कांदा. आता माझी जशी ती चिकनच्या भाजीसाठी मन लावून बनवते तसंच बनव. टमाटा येते ना, टमाटा आणता येते, काकाने आम्हाला पेरू दिलता ते काका आणता इकडचे. ते सगळं मॅनेज करतात ते काका. आमचं कांदा आणतात. आणि मिरची अय्या, ती पेस्ट होती ना छान. इतना दुःख मुझे दिया 1 जानेवारी का. लाल मसाला टाकायचा. लाल मसाला म्हटलं जास्त होईल तो. मिरची नाही ना, बरोबर आहे. थोडीशी हळद टाकली याच्यात. आणि एव्हरेस्ट मसाला पूर्ण टाकून दे. एव्हरेस्ट मसाला, सोयाबीन, टोमॅटो ते काकांनी अजून आणला नाही ते रस्त्यात. हा हा झटका झाला आहे. ग्रेव्ही एकदम थोडी दिसते ना मम्मी. आपण टाकून बिगर हड्डीवाला मटर मग त्याला. याच्यात लिंबू टाकलं मी. आता टमाटा आणायला गेले ते आपण टमाटे पण टाकू. हे बघ चुलीवरचं चिकन तरीवालं आहे मस्त. तर माझी भाजी रेडी झालेली आहे. काढून देऊ मी माझी भाजी पण थोडीशी. दिसते तर आहे चांगली. ते टोमॅटो अजून आलंच नाही, कारण की दादा ते काका आहे ना, दादाला घेऊन गेलेत, त्यामुळे टोमॅटो तर नाही आलाय अजून. थोडी खाऊन घेते आता, नंतर बस ना. हां, अरे सध्या एवढी खाऊन घेते. अजून टमाटे आले सुद्धा आपण. टमाटा आणल्यावर परत शिजवून मम्मी त्याला ऑप्शन नाही आता. इथे आम्ही आता सगळे जेवायला बसलो. ही माझी सोयाबीनची भाजी आणि माझं जेवण, आणि इथे ताई चिकनची भाजी खाते. तिकडे सगळं रेडी आहे. कशी झाली ताई भाजी? 1 नंबर झाली, गावरान बोलते. आणि आमची सोयाबीनची भाजी. मम्मी आणि लोक येत आता बसायला. दादा पण येतोय. चला जेवून घेऊया पटापट. मस्त करायला भाकरी पण मस्त. मोठे मी भाजी कशी झाली आहे? मम्मी तो पण टेस्ट कर लवकर सर. चालू ठेवायचं आहे. ती पण टेस्ट करते. मस्त झाली. ही भाजी टेस्ट करायची नाही, नाही करणार. तू कर. कशी झाली? झालेलं आहे आणि ते सगळे अजून जेवू राहिलेत. मोठी मम्मी आणि माझं जेवण झालेलं आहे. आता आम्ही बसतो, जर आराम करतो. माझं जेवण झालेलं आहे फायनली. आणि मोठ्या मम्मीचं माझं जेवण आमच्या जर झालं आहे तर कसं आराम करेल. विलामती जाईल समोर, तर आराम करेल आणि मग घरी जाईल. उद्यापासून परत काम चालू. इकडे आमचा जायचा टाईम झाला होता, तर आम्ही म्हटलं थोडेसे 2-3 फोटो काढूया, कारण की इकडं आता संध्याकाळचं वातावरण झालं होतं, त्यामुळे व्ह्यू खूप छान वाटत होता. त्यामुळे आम्ही पटापट 2-3 फोटो काढले आणि थोडेफार व्हिडिओ काढले. आणि लगेच आमचं बघून आमचेही दादा पण तिकडे आले आणि पटापट व्हिडिओ काढले. आणि आम्ही आता निघालो आणि फायनली शेवटपर्यंत प्रेम दिल्याबद्दल थँक्यू. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.